नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पनवेल तालुक्यात भुरट्या चोऱ्यांमुळे नागरिक हैराण झालेत। पनवेल शहरानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा आता गाव ठिकाणी वळवल्याचं दिसून येतंय। बारापाडा आणि आपटा परिसरात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातलं होतं। बारापाडा गावातील गोठ्यांमध्ये बांधलेली 2 वासरू चोरट्यांनी चोरून नेली होती। नदीम दळवी यांच्या गोठ्यात बांधलेली 2 वासरू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात केली होती। त्याच दरम्यान आपटा फाटा येथील श्री बिकानेर मिठाईवाला या दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून जवळपास 1,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। याबाबतची तक्रार देखील पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। घटनेचं गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे आणि पथकानं घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले। तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराद्वारे शोध घेतला असता आरोपी साकिब बॉम्बे वय वर्ष 21, नाजिम पटेल वय वर्ष 23, सरफराज पटेल वय वर्ष 35 आणि त्याच्या एका साथीदाराबाबत माहिती मिळाली। त्यानुसार या 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला असून गुन्ह्यात वापरलेली 1.5 लाख रुपये किमतीच्या गाडीसह चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। तर या चोरट्यांमधील एक फरार आरोपीचा शोध पनवेल तालुका पोलीस घेत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।